आयुष्य कधी कुठे थांबेल हे कुणालाच माहीत नसतं. माझ्या आयुष्यातही असा एक काळ आला जिथे सगळं संपल्यासारखं वाटू लागलं. नमस्कार सर्वांना. मी तुम्हाला आज माझं सत्य घटनेवर आधारित एक अनुभव सांगणार आहे. एक दिवस अचानक शरीर साथ देईनासं झालं. डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं, लकवा झाला आहे. तो शब्द ऐकताच जणू आयुष्याचाच दिवा विझला. मी बेडवर पडलो होतो. उठणं तर दूर, हलायलाही शक्त नव्हतो. बोलताही येत नव्हतं. शब्द जणू पूर्णपणे बंद झाले होते. मनात दुःख, वेदना, भीती सगळं होतं. पण व्यक्त करायला आवाज नव्हता. डोळ्यातून अश्रू वाहायचे, पण सांगायला शब्द नव्हते. घरच्यांचे चेहरे पाहिले की हृदय तुटायचं. आता माझं आयुष्य असंच संपणार का? मी पुन्हा उभा राहू शकेन का? हे प्रश्न मनाला छळत होते. डॉक्टर उपचार करत होते. औषधं चालू होती. पण आतून मी पूर्णपणे तुटलो होतो. मी जणू नेहमीकरिता बेडवरच राहील अशी अवस्था झाली होती. अशा अंधारात माझ्याकडे एकच आधार उरला. बाबा जुमदेवजी. बोलता येत नव्हतं, म्हणून मनातच बाबांचं नाव घेत होतो. डोळ्यातून अश्रू वाहत मनात एकच प्रार्थना करत होतो. बाबा, माझ्या हातात काहीच नाही. फक्त पुन्हा उभं राहण्याची ताकद दे. दिवस गेले, महिने गेले, पण विश्वास कधीही सोडला नाही. माझ्या परिवाराने सुद्धा माझ्यासाठी कार्य केले. मी उठून उभा होण्यासाठी भगवंताजवळ प्रार्थना करू लागले, पुढे काय घडेल बघा. एक दिवस अगदी हळूच माझ्या बोटात थोडीशी हालचाल झाली. सगळ्यांना वाटलं भ्रम असेल, पण माझं मन म्हणालं, बाबांनी ऐकलंय. पुन्हा प्रार्थना, पुन्हा विश्वास. काही दिवसांनी हात हलू लागला, मग पाय. पहिल्यांदा मी बेडवर बसलो. त्या क्षणी डोळ्यात पाणी होतं आणि मन भरून आलं. आणि मग तो दिवस आला जो मी कधीही विसरणार नाही. मी हळूहळू स्वतःच्या पायावर उभा राहिलो. त्या क्षणी फक्त शरीर नाही, माझं संपूर्ण आयुष्यच पुन्हा उभं राहिलं. आज मी चालतोय, बोलतोय, हसतोय, नॉर्मल आयुष्य जगतोय. हे फक्त औषधांनी नाही, हे फक्त उपचारांनी नाही, तर हे बाबा जुमदेवजींच्या कृपेमुळे घडलं. बाबा खरंच दयाळू आहेत. सेवक, सत्य, मर्यादा, प्रेमाने वागले तर बाबा नक्कीच आपले दुःख दूर करतात. आज कुणी वेदनेत असेल, आशा संपल्या असतील, तर एक सांगतो, विश्वास ठेवा. शब्द बंद असतील तरी मनाची हाक बाबा जुमदेवजी नक्की ऐकतात. मित्रांनो, अनुभव आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.